हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं स्टिच विथ अस्मिता के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला कळेच असेल की मी आज तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ घेऊन आले। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आपण जो टेलर लोकांचा एकदम महत्त्वपूर्ण असा आयुष्याचा भाग असणारा घटक म्हणजे आपली ही मोजमापाची पट्टी किंवा इंच टेप असं आपण काय म्हणतो ते। तर त्याच्याविषयी ज्या माझ्या काही नवीन मैत्रिणी आहेत ज्या आता शिकतायत किंवा ज्यांनी शिकले पण काही काही गोष्टी त्यांना अवघड जातात, इंच टेपचं फारसं काही कळत नाही, तर त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। ओके, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। म्हणजे पाहू शकता मी इथं खरं तर हे 3 आहेत ना, हे माझे 2 जुने आहेत मेजरमेंटचे टेप आणि हा नवीनवाला आहे। तर मी आता तुम्हाला या तिघांमधला डिफरन्स सांगते। खरं तर हे 2 आहेत ना, तर हे जे आहेत इथं तुम्हाला थोडंसं मी एक दाबून दाखवते। हे बघा, हे जर असे कडक ह्याचे आहेत, तर कडक ह्याचे कधीही खरेदी घ्यायचे नाही, कारण की काय होतं मग ते कडक ह्याचे घेतले का ते असं कधी आपण कसंही यूज केलं तरी ते असं बघा ह्याला थोडीशी क्रॅक पडते किंवा ते कट होऊन जाऊ शकतं। हे मिळतं आणि ह्याची प्राइस पण सांगते। हे मी 20 रुपयाला घेतलेलं, हे दोन्ही 20-20 रुपयाला घेतलेले। आणि हे आता हा मी तुम्हाला जरा हे करून दाखवते, हा ओपन करून दाखवते। आणि हे बघा, हा पूर्ण असा जसा आपण ओळू तसा एकदम मऊ असा आहे। तर आपल्याला असे कडक न घेता आपल्याला असं हे जे मऊवाले जे आहेत ना ते घ्यायचे। तर हा मला 30 रुपयाला मी घेतलेला। ओके, तर आता मी तुम्हाला मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला इंचेस कशा प्रकारे घेतो। आता कधी कधी आपल्याला पाव इंच, 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, तर ते या मेजरमेंटवर नक्की कुठे असतात, कशा प्रकारे काढायचे असतात ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या एक लाईक तर नक्कीच करा। तर चला, तर आता मी इथं सांगते इथून इथपर्यंत। आता ही बघा, एक तुम्हाला ही एक रेष दिसते आणि इथं 1 इंच दिसतोय। ओके, तर इथून जे इथवर एवढं जे अंतर आहे तर ते आपलं अंतर आहे ते किती आहे, 1 इंचाचं येतं। ओके, आणि अर्धा इंच, आता तुम्ही अर्धा इंच काढायचं तर म्हटलं इथून ही ह्याचा मधला ॲरो दिसतोय, मधला जो बाणासारखे जो चिन्ह दिसत आहे तर ते जे आहे ते आपलं अर्धा इंच। ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आता समजा आपल्याला 1.5 इंचाचं अंतर काढायचं आहे। तर 1.5 इंचाचं अंतर कसं, इथून ते इथे 1 आणि इथून 1 2 3 4 आणि 5, म्हणजे ह्या 1 इंचाच्या पासून जी 5 इंच 5वी जी रेष येते तर ते आहे ते अर्धा इंचाचं अंतर। म्हणजे इथून ते इथून जे आपलं अंतर असतं तर ते आपलं 1.5 इंचाचं अंतर असतं। आता समजा उदाहरणासाठी तुम्हाला आता समजा 5.5 इंचाचं आपल्याला अंतर काढायचं आहे, तर तुम्ही काय करणार, कुठे पाहणार, हे 5 लिहिलेलं आहे, 5च्या नंतर 1 2 3 4 5 ही जी 5वी रेष येत आहे, जो मधला ॲरो होत आहे तर ते तिथपर्यंत घेतलं की आपलं 5.5 इंच हे अंतर जे आहे ते येत आहे। ओके, आता सगळ्यात अर्धा इंच 1 इंच हे तर सगळ्याच लेडीजला कळतं। ओके, हे इझी आहे। पण जेव्हा 1.25 इंच, पाऊण इंच अशी जेव्हा काढायची लेडीजला हे येते तर काही ना ते कळत नाही की नक्की 1.25 इंच आणि पाव इंच म्हणजे काय, ते कसं काढायचं। ओके, आता मी तुम्हाला आधी 1.25 इंच म्हणजे काय ते सांगते आणि पाव इंच म्हणजे नक्की काय ते सांगते तुम्हाला। आता आपल्याला समजा सपोज 1.25 इंच काढायचं आहे, तर 1.25 इंच कसं काढणार, इथून ते इथे हे आपलं झालं 1 इंच अंतर। आणि इथून मग ही 1 2 आणि ही तिसरी रेष, म्हणजे हे 1 इंचाची सोडून ह्या जी दुसरी रेष येते ना इथे, तर ती रेष आहे तर तिला पकडू, तर त्या आपण तिला काय म्हणतो, 1.25 इंच अंतर। ओके, आता समजा तुम्हाला आता इथं 3.25, 4.25 किंवा 5.25च घेऊया आपण। 5.25 इथं काढायचं झालं तर कसं काढाल तुम्ही, तर 5.25 म्हटलं ही 5च्या नंतरच्या ह्या 2 रेषा, ह्या 2 रेषा म्हणजे काय, हे आपलं 1.25 इंच म्हणजे 5.25 इंच असं अंतर येतं असं आपण म्हणतो। ओके, आता हे 1.25 इंचाचं तर कळलं। आता त्याच्यानंतर पाव इंच, तर ते पाव इंच कसं काढायचं,
आता इथं हे जे असं गोल आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथून मला नीट समजवता येणार नाही, तर मी हे तुम्हाला 1 आणि हे म्हणजे 1 आणि हे अर्धा इंच अंतर आहे ना, तर त्याच्यामधलं सांगते. ओके, आता सपोज आपण हे असं समजूया, इथून हे इथे अंतर जे आहे ते अर्धा इंच आहे. आता इथे हे लोखंडाचं आल्यामुळे तुम्हाला कळायला जरा मुश्किल होईल, म्हणून मी सांगते की असं समजूया आपण 1 आणि हे इथलं मधलं अंतर हे जे आहे ते अर्धा इंच आहे. अर्धा इंचाच्या मधलं जे अंतर असतं म्हणजे ही जी दुसरी रेषा आहे, जशी आपण 1.25 इंचला घेतो ना, तशी इथून मागच्या साईडला म्हणजे ह्या 2 अर्धा इंचाच्या जी मधली रेषा आहे तर तिला आपण काय म्हणू, पाव इंच अंतर. ओके, तर हे पाव इंचला आणि 1.25 इंचला खूप गोंधळ येतो, तर त्याच्यामुळं हे तुम्हाला आता समजा आपल्याला काय काय काढायचंय, मी एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लगेच डोक्यात येईल. 5.25 इंच आपल्याला अंतर काढायचंय, तर 5.25. ओके, पहा इथं 1.25 इंच काढायचंय, तर काय काढायचं, 5.25 काढायचं, तर हे आहे इथून आपलं 5.5 इंच. ओके, आणि 5.5 इंच 5.25 काढायचंय म्हटल्यावर ही जी दुसरी रेष म्हणजे 1, 2 आणि ही तिसरी म्हणजे हे 5.5च्या नंतरच्या ज्या ह्या 2 दुसरी रेष आहे, तर ते अंतर जर आपण तिथं हे केलं तर ते किती होईल आपलं, 5.25 इंच. हां, तर आय होप मैत्रिणींनो माझं हे समजावणं हे इंच स्टेपेसच्या तुमच्या बऱ्याच ज्या काही क्वेरीज असतील किंवा काय त्या क्लिअर झाल्या असेल असा मला विश्वास आहे, आणि झाल्या असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ तर पूर्ण झालेला आहे आणि तुमच्या शंकाचे निरसन पण झाले असं मी मानते. म्हणजे 1 इंच, 1.25 इंच, पाव इंच या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.